मज तुवाजी केले ऐसे, माझे मी पण दौडूनी देशे, स्तुती मेशेच पिसे, बांधले वाचे हे. परमात्मरूपी सद्गुरू, तुम्ही मला असे घडवले आहे की मी माझा राहिलोच नाही. माझ्या अंतरंगातील मीपणा तुम्ही पूर्णपणे पळवून लावला आहे. त्यामुळे माझ्या वाणीला जणू वेड लागले आहे. ती वाणी आता माझी उरलेली नाही. माझ्या मुखातून जे काही प्रकट होते ते केवळ तुमचीच स्तुती आहे. पण ती स्तुतीही मी करत नाही, ती तुम्हीच माझ्याकडून करून घेत आहात. त्यात माझे कोणतेही मोठेपण नाही, कारण कर्तेपण उरलेलेच नाही. इथे मी नाही, वाणी नाही आणि स्तुती करणारा वेगळा कोणीही नाही, फक्त तुम्हीच आहात. आणि तुमचेच स्वरूप तुमचीच स्तुती करत आहे. इथे दोन अतिशय खोल भाव एकाच वेळी प्रकट होतात. पहिला भाव, मी माझा राहिलो नाही. हा अहंकाराच्या लयाचा भाव आहे. इथे केवळ देहभाव नाहीसा होत नाही, तर कर्तेपणाचा मूळ बीजच जळून जाते. मी उरलेला नाही म्हणजे वेगळेपणा, स्वामित्व, अधिकार काहीच उरत नाही. दुसरा भाव, जे काही घडते ते मी करत नाही. हा कर्तृत्व त्यागाचा भाव आहे. माऊली इथे स्वतःला कर्ता म्हणत नाहीत, पण मी काहीच करत नाही एवढ्यावरही थांबत नाहीत. ते पुढे जाऊन सांगतात, ते तुम्हीच माझ्याकडून करून घेत आहात. ही फार मोठी उंची आहे, कारण इथे निष्क्रियतेचा अभिमान नाही आणि सक्रियतेचा कर्तेपणाही नाही. म्हणजे मी नाही म्हणून माझे कर्म नाही आणि जे आहे ते तुमचेच आहे, ही मांडणी अद्वैताची साक्षात अनुभूती आहे. भक्त आणि भगवान यांच्यातील सीमारेषा इथे विरघळून जाते. म्हणूनच माऊलींच्या ओवीत तत्वज्ञान आहे, पण त्याहून अधिक अनुभवाचे सत्य आहे. ही केवळ सुंदर मांडणी नाही, ही जगलेली अवस्था आहे. जय जय ज्ञानेश्वर माऊली.